सियावर रामचंद्र की जय. कालच्या भागापासून आपण एक अशी कथा बघतोय ज्या कथेच्या मध्ये प्रचंड वाद आहेत. या कथेमुळेच रामायणाच्या विषयामध्ये अनेकानेक शंका उपस्थित केल्या जातात. रामचरित्रावर ज्याचा आघात केला जातो त्या कथांपैकीची ही एक. प्रसंग असा आहे, शत्रुघ्नाला रामचंद्रांनी आपल्या राज्याकडं म्हणजे जिथे राज्याभिषेक केलाय त्या राज्याकडं मथुरेकडं रवाना केलाय. तू आता अयोध्येत थांबायचा नाही, मथुरेचं राज्य सांभाळायचं आहे असं स्पष्टपणे सांगितलंय. आणि शत्रुघ्न आपलं मथुरेतलं राज्य सांभाळत तिथल्या वंशाचा विस्तार करण्यासाठी निघून गेलेला आहे. आता या कथेसोबत पुढे काय होतंय, जसेच रामचंद्र आपल्या दरबारात यायला निघतात तसं एक ब्राह्मण रामचंद्राला म्हणजे अयोध्येच्या राजाला दूषणं देत तिथे थांबलेला आहे. तो म्हणतोय की माझ्या मुलाचा अपमृत्यू झाला आहे, अकाली मृत्यू झाला आहे. मुलाच्या अकाली मृत्यूला कारणीभूत राजा आहे, राम आहे. त्यांनी माझ्या मुलाला जिवंत करावं आणि माझ्या मुलाच्या अपमृत्यूचं कारण दूर करावं. हा म्हणता नगरभर रामचंद्राला तो दोष देत उभा आहे याची बातमी पसरते, चर्चा व्हायला लागते. आणि ही चर्चा राजदरबारात काम करणाऱ्या माणसांच्या कानावर पडते आणि पुढे लक्ष्मणाकरवी रामचंद्रांच्या कानावर पडते. कोणीतरी एक ब्राह्मण रस्त्यात उभा राहून रामचंद्रांना दूषण देतो आहे. त्याच्या हातामध्ये त्याच्या मुलाचं प्रेत आहे. विचारायला पाठवलं जातं की काय, तर तो म्हणतो की माझ्या मुलाचा अकाली मृत्यू झालाय, अशा काळात मृत्यू झालाय की त्याला मृत्यू यायला नको. याला जबाबदार रामचंद्रांच्या राज्यामध्ये होणारी पाप आहेत. या पापामुळे माझ्या मुलाला वाईट परिणाम भोगावे लागलेले आहेत. आणि ज्या राज्यात अशा अपमृत्यूला सांभाळणारी व्यवस्था नसते त्याला जबाबदार राजा असतो, त्याला जबाबदार राजाच असतो असं तो माणूस म्हणतोय. आताही अनेक वेळेला असं राजांना आपण जबाबदार धरतो की अपमृत्यू झाल्यावर आंदोलन होतात, मोर्चे निघतात. असंही घडलंय, राजा अपमृत्यूला जबाबदार असतो. मग रामचंद्र त्याच्या वेळेला बोलवून घेतात आणि सांगतात की अरे सांग काय झालंय, काय नेमका अपमृत्यू कशाचा म्हणतोयस तू. तो म्हणतोय हा माझा मुलगा तुमच्या राज्यात पाप वाढल्यामुळे मरून पडलाय. ते म्हणले पाप वाढले म्हणजे काय. एक व्यक्ती अनाधिकारात, त्याला अधिकार नाही आहे आणि वाईट गोष्टीच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करतोय, नुसती घोर नाही अघोरी तपश्चर्या करतोय आणि त्या तपश्चर्येचा परिणाम म्हणून माझ्या मुलाचा जीव गेला आहे. म्हणलं असं काय घडलंय. तो म्हणाला की शंभुक नावाचा एक व्यक्ती दूर अरण्यामध्ये पश्चिम दिशेला महाभयंकर तपश्चर्या करतो आहे आणि त्याच्या तपश्चर्येचा परिणाम माझ्या बालकावर झाला आहे. रामचंद्रा, माझ्या बालकाला जिवंत करणे आणि त्याची घोर तपश्चर्या रोखणे हे आपलं काम आहे. ते म्हणले कुठे आहे. खूप दूर आहे. मग रामचंद्राने लक्ष्मणाला सांगून परत एकदा पुष्पक विमान मागवून घेतलं. ते पुष्पक विमानाला म्हणाले की हा जिथे तपश्चर्या करतोय, हा कोणी अघोरी घोर तपश्चर्या करतोय, त्या ठिकाणी मला घेऊन चल. पुष्पक विमानाने रामचंद्र उडाले आणि त्या तपस्व्यापर्यंत जाऊन पोचले. आजूबाजूला तपासलं, बघितलं आणि तो दिसला की उलटा लटकलाय झाडावरती आणि उलटा लटकून अवघड अशा स्वरूपाची तपश्चर्या करतोय. रामचंद्र त्याच्याकडे जातात, आपली तलवार घेऊन जातात आणि त्याला विचारतात की हे भद्रा तू कोण आहेस. म्हणजे बघा, रामचंद्र विचारतात तू कोण आहेस, तू ब्राह्मण आहेस, तू क्षत्रिय आहेस, तू वैश्य आहेस की तू शूद्र आहेस आणि हे एवढं घोर तप तू कशा करता करतोयस. तर तो उत्तर देतो, रामा मी स्वर्गावर विजय मिळवण्यासाठी हे तप करतोय
मला थेट स्वर्गात जायचं आहे, सदेह स्वर्गात जायचं आहे, स्वर्गावर राज्य करायचं आहे, म्हणून मी हे तप करतोय, मला खात्री आहे की माझ्या तपाला यश मिळेल. तर तू कोण आहेस बाबा? तो म्हणतो तुम्ही कोणीही समजा. असंच आहे बरं का वाल्मिकी रामायणात. हवं तर मला शूद्र समजा. आणि ज्या क्षणी शूद्र समजा असा उच्चार केला त्या क्षणी रामायण सांगतं की रामाने आपली तलवार काढली आणि त्याचं मुंडकं कापलं. हा शंभूक तिथेच संपला. इंद्र आला. इंद्राने धन्यवाद दिले की आपण या माणसाला, या अघोरीला स्वर्गात प्रवेश मिळू दिला नाही, त्याबद्दल आपले आभार. रामचंद्रांनी सांगितले की ते मूल जिवंत करा. ते मूल जिवंत केलं गेलं आणि मग सर्व देवांच्या समवेत रामचंद्र अगस्त्य ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. शंभुकाच्या वधाची कथा इथे संपते. आता ही कथा वारंवार रामचरित्रावर आक्रमण करण्यासाठी वापरली जाते. शंभुक शूद्र होता, मग शूद्रानं तप करायचं नाही, मग रामाने मारलं. राम क्षत्रिय होता, मग एक ब्राह्मणाचं पोरगं कसं काय मेलं आणि त्या तपामुळं मेल्यामुळं ब्राह्मणामुळं शंभुकाला मारल्या गेलं. राम क्षत्रिय, तो ब्राह्मण, त्याचा मुलगा शंभुक शूद्र. सुरू. आपल्याकडं हजारो वर्षापूर्वी घडली की न घडली माहीत नाही, सांगितल्या गेलेल्या कथेवरून आत्ता बडविण्याचा यथेच्छ कार्यक्रम चालतो. आता माझा पुढचे प्रश्न काही तुम्हाला या कथेमधले आहेत. नंबर 1, रामचंद्रांनी, मी तुम्हाला त्यावेळेला आठवण करून दिली होती, कुबेराकडं पुष्पक परत पाठव म्हटलं होतं. परत गेलं होतं, पुन्हा कशाला बोलवून घेतलं? कुबेराचा धंदा नव्हता पुष्पक एअरलाइन्स चालवायचा. म्हणजे पहिला इथे गडबड. दुसरी मोठी गडबड सांगतो तुम्हाला मी. या कथेत सांगितलंय की एक ब्राह्मण राजद्वारासमोर उभे राहून रामचंद्रांना यथेच्छ टीका करत, शिवीगाळ करत उभा आहे. माझा मुलगा गेलाय तो तुझ्यामुळे. हिम्मत असेल? अयोध्येतल्या कोणत्याही नागरिकाची हिम्मत असेल? वाल्मिकी आपल्या संपूर्ण रामायणात अयोध्येत न्यायालय नाही, कारण अन्यायच नाही. अयोध्येत दुःखच नाही, अयोध्येत वेदनाच नाहीत, हे सगळं सांगतायत. मग अयोध्येत आपल्यावर अन्याय झालाय अशी भावना घेऊन अयोध्येच्या राजद्वारासमोर प्रेत घेऊन माणूस उभा राहू शकतो आणि तो रामाला दूषणं देऊ शकतो, असं शक्य आहे? म्हणजे आज कलियुगात देशाच्या पंतप्रधानाला जसे शिव्या घालू शकतात सोशल मीडियावर, तशा शिव्या घालण्याचा अधिकार त्या युगात, त्रेतायुगात असू शकेल? विचार करायला पाहिजे. विचार करायला पाहिजे. त्या युगात तो असू शकेल? बरं, राजाच्या दरबारात प्रेत घेऊन जायचंय, एवढी लोकशाही नव्हती. पोलिसांवर प्रेत घेऊन गेले, इकडं घेऊन गेले, एवढी लोकशाही नव्हती. मग हे कुठून आलं? राजाच्या दरबारासमोर मुलाचं प्रेत घेऊन जाऊन त्याने बोलला, नको नको ते बोलला, हे सगळं आलं. शक्य होतं ते जाणं? त्याच्या पुढचा विषय काय इलॉजिकल गोष्ट आहे नाही. एक माणूस तिकडे दूर कुठेतरी विमानानं जावं लागावं एवढ्या अंतरावर तपश्चर्या करत बसलाय आणि त्याचा थेट फटका अयोध्येतल्या कोण्या एका गावात राहणाऱ्या दरिद्री ब्राह्मणाच्या मुलाला बसला. काय लॉजिक आहे? तिथल्या कुठल्या तरी प्राण्याला बसला पाहिजे, तिथल्या माणसाला बसला पाहिजे, याचा काय संबंध याला बसण्याचा? कुठून तरी एक पात्र असं घुसवायचं, ब्राह्मण सांगायचा, ब्राह्मणाचा मुलगा सांगायचा, मग तो मेला, त्याला फटका बसला आणि मग तो रामाकडे गेला, रामाला शिव्या काय दिल्या, रामाला तुझं राज्यच चांगलं नाही म्हणला, मग राम म्हणला बघ. आणि सगळ्यात पुढचा मोठा मुद्दा, संपूर्ण रामायणात रामानं तलवार वापरली हे मी ऐकलंच नाही. अमोघ बाण आहेत, या ऋषींनी बाण दिला, त्या ऋषींनी बाण दिला, हे सगळं ऐकलंय. तलवार रामचंद्रांनी वापरली हे मी कधी ऐकलं नाही. म्हणजे एकाही राक्षसाचा, राक्षसीचा वध रामचंद्रांनी
तलवारीने कापून केलाय असं कधी नाही. बाण चालवलाय गेला, बाण चालवलाय गेला असंच ऐकलंय. शंभुकालाच का तलवार काढली? उगाच वाटतं ना माणसाला. माझ्या मनातले प्रश्न विचारतोय मी. अख्ख्या रामायणात कुठे तलवार चालवल्याचा उल्लेख नाही आणि फक्त शंभुकाला मारताना रामचंद्र तलवार चालवतात. या अशा स्वरूपाच्या कथा या घुसडलेल्या कथा असतात किंवा या कथांचा अर्थच बदलवून सांगितलेले असतात, पात्र बदलवून सांगितलेले असतात. कारण म्हणजे कदाचित ब्राह्मणांनी घुसळले असतील तर स्वतःचं महत्त्व वाढवायला, आणि दुसऱ्या कुणी घुसडवल्या असतील तर ब्राह्मणांचं वाटोळं करायला. हे दोनच कारणं याच्यामध्ये शक्य होतात. म्हणून या कथेकडे बघताना डोळसपणे काही प्रश्नांच्या सहित बघितलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. सियावर रामचंद्र की जय.